मला आता म्हणजे आजच्या आपण तरुण म्हणा किंवा गरीब मी गरीब आहे असं म्हणण्यापेक्षा त्यातनं मार्ग निघू शकतो ते नक्की आहे. अगदीच आणि मी कमवून मी माझं शिक्षण करू शकतो. मला शिक्षण करायला माझ्याकडे पैसेच नव्हते म्हणून मी शिकलो नाही असं कोणी माझ्यासमोर म्हणत, कारण अच्छा. त्यातनं आलं. अगदीच बरोबर आहे. तेव्हा मला त्याची उत्तर माहिती आहेत की तुला जर शिक्षण करायचं असेल तर पैशाची गरज नाही, तुझ्या जिद्दीची तू सक्षम असण्याची गरज आहे. तर तू करू शकतो, नक्कीच. करू शकतो, तुझं ध्येय गाठू शकतो. म्हणजे ते मी जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाला असताना सुद्धा सकाळी 5 वाजता 6 वाजता उठून त्यांनी स्वयंपाक करून डबा एसटीने पाठवणं हे खूप मोठं काम असतं. आपण ते विचार नाही करू शकत. इतकं कष्टाचं काम की 1-1 किलोमीटरवर जाऊन एसटीमध्ये डबा ठेवायचा, त्यांना सांगायचं, घ्यायचं, करायचं. तर एवढे कष्टाने त्यांनी एक आपला भाऊ, आपला मुलगा चांगला मोठं शिक्षण काहीतरी करावं, चांगलं करावं म्हणून तर त्यांनी त्यांचे कष्ट जास्त माझ्याकडे आहे. नमस्कार मंडळी, आमच्या या चॅनलमध्ये आम्ही बिघडलो या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी गणेश जोशी. आपल्या समोर गेले 3 एपिसोड्स मध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना घेऊन आलो आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा केली. त्यांचं जे कार्य आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. तसंच या एपिसोडमध्ये देखील आपण एक वेगळ्या व्यक्तिमत्वाला समोर आणत आहोत आणि त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते कशा स्वरूपाचं आहे आणि त्या प्रवासामध्ये त्यांना कोणत्या अडचणी आल्या, कशा स्वरूपाच्या अडचणी आल्या आणि त्यातून त्याच्यावर मात करून ते आता त्यांचं कार्य पुढे कसं नेत आहेत हे सगळं आपण आता जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आज आहेत बिईंग व्हॉलंटिअरचे कैलास नरवडे सर. नमस्कार कैलास सर. खरं तर आज मला खूप आनंद होतोय एका गोष्टीचा की गेली जी आपली ही सिरीज चालू आहे आता याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना तर आणतच आहोत, पण सामाजिक क्षेत्रात पण एका वेगळ्या स्वरूपाचं काम करणारं असं एक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही मला दिसला. खरं तर म्हणून तुमच्याशी आता जो संवाद होणार आहे खरंच त्याची उत्सुकता आहे की सगळं जाणून घ्यायचंय की तुमचं काम नक्की कोणत्या स्वरूपाचं आहे आणि नक्की काय काय स्वरूपाच्या अडचणी तुमच्या समोर येतात आणि त्याच्यातून तुम्ही कसा मार्ग काढता नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला हे आवडणार आहे. तर माझा पहिला एक प्रश्न आहे, मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कसं गेलं साधारण आणि तुमचं महाविद्यालयीन जे शिक्षण आहे ते कसं झालं, कुठे झालं ते जाणून घेण्याची खरं मला उत्सुकता आहे. ओके, नमस्कार. तुम्ही मला या संधी पण दिली की माझं सगळं काम आणि तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सर्व तुमच्या प्रेक्षकांपर्यंत जावं. आणि मला आनंद आहे की माझ्या सगळ्या जे काही अनुभव किंवा माझे पास्ट शेअरिंग तुमच्या बरोबर करण्यासाठी तुम्ही जे क्वेश्चन विचारणार, प्रश्न विचारणार त्याबद्दल मला आनंद राहील की मी तुमच्या सगळ्याचे उत्तर देईल. इव्हन त्या व्यतिरिक्तही मला काही जर माहिती सांगावीशी वाटली तर मी नक्कीच सांगेन. नक्कीच. बालपण तसं म्हणायला गेलं तर जसं सगळ्यांचंच म्हणजे ज्या आधी प्रकारे खेडेगावात जसं बालपण जातं तसंच माझंही बालपण एका नगर जिल्ह्यातल्या खेडेगावात गेलं. आणि पहिल्यापासूनच म्हणजे सगळ्यांच्या गावाकडे जशी 18-20 दारिद्र्य असतात तसं आमच्याकडेही ते होतच. त्याला काय 5वीला पुंजासारखं. आणि ते करत असताना सगळे कामं मी करत आलो. तर शिक्षण म्हणा किंवा काय म्हणा मी स्वतः कमवून आणि असं करूनच शिक्षण मिळवलं. पण ते कमवून म्हणण्यापेक्षा स्वतः शिकत शिकत परत शिकलो असं म्हणायला हरकत नाही. तर आतापर्यंत जे काही शिक्षण पूर्ण केलं, जे काही महाविद्यालयीन शिक्षण झालं, तर स्वतः काम करून कसं शिकायला पाहिजे हेच मी स्वतः ठरवून ते शिकत आलो. पण मनात एक ठरवलं आपल्याला शिक्षण करणं गरजेचं आहे. जर मी माझं शिक्षण थांबवलं असतं तर मी अजूनही कुठेतरी तिथेच राहिलो असतो. पण शिक्षण आणि महाविद्यालयीन पुढे शिक्षण होत असताना या सगळ्या वेगवेगळ्या संधी मला मिळत गेल्या. सामाजिक काम म्हणा किंवा याच्या माध्यमातून म्हणा, मी खूप सगळ्या सामाजिक कामाशी निगडीत राहिलो पहिल्यापासून. खरं पाहायला गेलं तर ह्या सगळं करत असताना म्हणजे जीवनाचा संघर्ष तर आहेच आहे की बालपण संघर्षात्मक गेलं. वडील दारू प्यायचे,
तर आईने आम्हाला पूर्ण शिकवलं आणि आईने खूप काबाड कष्ट करून शिकवलं, म्हणजे की म्हणजे ऊसतोडीपासनं ऊसतोड लोकांचे दर दर काम करण्यापासून आम्ही त्यांनी किमान माझं तरी शिक्षण केलं. आणि त्यात माझ्या ताईचं शिक्षण नाही होऊ शकलं. आणि जसं सामाजिक विषमता असते तसंच तिचं खूप बालपणीच लग्न केलं गेलं आणि किमान मला तरी शिकवता येईल अशा पद्धतीने तिनं शिकवत राहिली. मी शेवटपर्यंत, म्हणजे जोपर्यंत मी MSW केलं, महाविद्यालयीन शिक्षण घेतलं, तोपर्यंत तिच्याच येणाऱ्या छोट्याशा 800-1000 रुपयातनं माझं शिक्षण होत गेलं. अशा प्रकारचं बालपण आणि महाविद्यालयीन शिक्षण. पण त्याचा एकच उद्देश होता की शिक्षण थांबवायचं नाही. शिक्षण थांबलं की आपलं आयुष्य संपल्यासारखं आहे. बरोबर. त्याच्यामुळं किती काबाड कष्ट करावं लागले तरी कष्ट करता करता शिक्षण ही माझं पहिल्यापासून राहिलं. मी शेवटचं माझं मास्टर केलं तेव्हाही मी कमवा शिकवा मधलं सगळं त्यातनं पैसे मिळवूनच पुढचं शिक्षण मी माझं पूर्ण केलं आणि मी नंतर MSW झालो. अच्छा, फारच प्रेरणादायक असा प्रवास आहे तुमचा शिक्षणाचा. खरं तर म्हणजे संघर्ष होता, जिद्द होती, त्याच्यामुळे ते सगळं तुम्ही केलं आणि साध्य केलं. जिद्द होती ही महत्वाची गोष्ट आहे. हो, खूपच महत्वाची गोष्ट, खूपच महत्वाचा पैलू आहे हा तुमच्या आणि स्वभावाचा. मी मुद्दाम सांगितलं कारण मला म्हणजे आजच्या आपण तरुण म्हणा किंवा गरीब, मी गरीब आहे असं म्हणण्यापेक्षा त्यातनं मार्ग निघू शकतात हे नक्की आहे. अगदीच खरं. मी कमवून मी माझं शिक्षण करू शकतो. मला शिक्षण करायला माझ्याकडे पैसेच नव्हते म्हणून मी शिकलो नाही असं कोणी माझ्या समोर म्हणत नाही, कारण मी त्यातनं आलोय. अगदीच बरोबर आहे. त्यामुळे मला त्याची उत्तर माहिती आहेत की तुला जर शिक्षण करायचं असेल तर पैशाची गरज नाही, तुझ्या जिद्दीची आणि तू सक्षम असण्याची गरज आहे. तर तू करू शकतो, शिक्षण करू शकतो, तुझं ध्येय गाठू शकतो. आणि तुमच्या या शिक्षणात तुमच्या कुटुंबाचा जसं तुम्ही उल्लेख केलात की आईने आणि तुमच्या मोठ्या बहिणीने म्हणजे ताईने तुमच्या खूप मोठं पाठबळ तुम्हाला मिळालं त्यांचं. म्हणजे ते म्हणजे मी जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाला असताना सुद्धा सकाळी 5 वाजता 6 वाजता उठून त्यांनी स्वयंपाक करून तो डबा एसटीने पाठवणं ते खूप मोठं काम असतं. आपण ते विचार नाही करू शकत. इतकं कष्टाचं काम की 1-1 किलोमीटरवर जाऊन एसटी मध्ये डबा ठेवायचा, त्यांना सांगायचं घ्यायचं करायचं. तर एवढे कष्टाने त्यांनी एक आपला भाऊ आपला मुलगा चांगला मोठं शिक्षण काहीतरी करावं आणि चांगलं करावं म्हणूनच तर त्यांनी तिथपर्यंत केलं. त्यांचे कष्ट जास्त त्याच्या मागे. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे पाठबळ तुम्हाला लाभलं त्याच्या जोरावर आणि तुमची स्वतःची जिद्द याच्या जोरावर तुम्ही तुमचं ते शिक्षण पूर्ण करू शकलात. नक्कीच खूप प्रेरणादायक असा हा प्रवास आहे. आता मी तुमच्याकडनं एक गोष्ट जाणून घेऊ इच्छितो की तुम्ही या सामाजिक कार्यात आलात, तर सामाजिक कार्य करायचं हे तुम्ही अगदी सुरुवातीपासून ठरवलं होतं की हे असं काही कोणाची प्रेरणा अशी तुम्हाला मिळाली की त्यातनं तुम्ही अचानक असं ठरवलं की सामाजिक कार्यात भाग घ्यायचा म्हणून? प्रेरणाच म्हणावी लागेल. शेवटी आपण काय असतो की आता आपली शिक्षण पद्धती हेच सांगते की तुम्हाला जायचं आणि नोकरी करायची आहे, कमवायचं आहे, पैसा कमवायचा आहे. हे तर आपल्याला सततच सांगतात सगळेजण. मी तुम्हाला आधीच्या याच्यात सांगितलं की मला खूप चांगले लोकची संगत लाभली, हे माझ्यासाठी भाग्याचं ठरलं. म्हणजे जे मोठे लोक होते आमच्या गावामध्ये, मोठे डॉक्टर किंवा काय, मला पहिल्यापासून मला सगळेजण म्हणायचे की माझे मित्र हे सगळे साठीचे असतात. तर कदाचित मला त्याचा जास्त फायदा झाला असं पण मी म्हणेल. त्या लोकांनी त्यांचा अनुभव माझ्याशी शेअर केला. तू काय करणार आहेस, कसं करणार आहे, मग BA होऊन काय करणार, MA होऊन काय करणार, क्वेश्चन यायला हवेत, प्रश्न यायला हवे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर नाही सापडत ना आपल्याला की आपण काय करणार आहे. बरोबर. तर मी असं म्हणजे पहिल्यापासून असं होतं की नाही काहीतरी करायचं आपल्याला, काय करायचं ठरत नव्हतं. पण लोक जे सांगतात शेवटी आपलं त्यांच्यावरच ठरतं. ते ज्यावेळेस चांगले लोक भेटतात ते चांगलं सांगितलं तर तुमचं चांगलं होतं. असंच एक आहे. आपण मनाने किती ठरवलेलं असलं आणि जर आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज नसल्या किंवा आपल्याला एक्सपोजर नसलं तर मग आपण तिथेच त्या धपक्यात राहण्याचा प्रयत्न करतो. कम्फर्ट झोन म्हणतो आपण त्याला, की याच कम्फर्ट झोन मध्ये. म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी माझ्या 19व्या वर्षापासून कॉलेज लाईफ पासून मी माझा व्यवसाय करतोय. मी चांगले पैसे कमवतही होतो. पण एका म्हणजे मला लाभलेल्या एका संगतीतल्या सद्ग्रस्तांनी मला विचारलं की काय करायचं पुढे. तर म्हणलं की आता म्हणजे समाजासाठी तुला काय करायचंय, पैसे तर कमवायचे तर समाजासाठी तू काय करणार. म्हणजे समाजासाठी काय करावं हेच नवीन होतं माझ्यासाठी. काही समाजासाठी काही करावं लागतं असंच नवीन होतं, ते काहीतरी करायचंय.
मग म्हणजे भरपूर मग लोकांशी त्या दृष्टीने माझ्या ओळखी झाल्या, त्यांच्याशी बोलणं झालं, हे काय करावं. कदाचित MSW हा प्रकार पण माहिती नव्हता मला, की असं काहीतरी असतं, त्याचं शिक्षण पण असतं. त्याचं शिक्षण असतं हे हा. माहित नव्हतं. आणि सामाजिक काम हे प्रोफेशनली पण आपण करू शकतो हे पण अजिबातच माहित नव्हतं. तर हे आपण करू शकतो ज्यावेळेस त्या काही माझे जे मी म्हटलं तुम्हाला की जे मित्र जे माझ्यापेक्षा वयाने मोठे आणि मला मार्गदर्शक म्हणू शकतो आपण त्यांना, की त्यांच्यामुळे मला मी तुमच्या म्हणण्यानुसार घडलो किंवा मी बी बिघडलो असं म्हणू शकतो की मी त्यांच्यामुळे घडलो असं म्हणता येईल. त्यांनी आणि समाजामध्ये जसं मी आधी म्हटलं की रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते हे खूप महत्वाचे असतात, ओळखीचे नाते, इतर नाते, आणि त्यांनी मला घडवलं हे नक्की. म्हणजे मी सतत सांगतो की माझ्या आयुष्यात मला डब्बा पोहोचवणारा जो होता ना तो खरा घडवणारा होता मला. बापरे. म्हणजे त्यांनी ते माझ्या कॉलेजमधले की इतरत्र की माझ्या गावापासून माझ्यापर्यंत डब्बा घेऊन यायचं की जेवण वेळेत पोहोचलं पाहिजे, जेवण वेळेवर झालं पाहिजे. तो खरा घडवणारा तिथपासून चालू होतो असं मला म्हणायला हरकत नाही. आणि माझ्या आयुष्यात ते सगळे लोक मला खूप चांगले भेटले जे मला घडवत गेले. कदाचित ती एक आपल्या मागची पुण्य असेल किंवा आई वडिलांचं कर्म असेल किंवा माझ्या ताईचं आईचं कर्म असेल. बरोबर आहे. एक आपला भाऊ मोठा झाला पाहिजे, मुलगा मोठा झाला पाहिजे, असं कर्म असेल. त्यांच्यानुसार मी हे घडत गेलो. आणि त्यावेळेस असं वाटलं की नाही, आपण जर आपल्याला प्रोफेशनली राहून सुद्धा जर सामाजिक काम करता येत असेल तर हे ऑप्शन आपल्यासाठी खूप महत्वाचं. अच्छा. म्हणून मी सांगतो की मी प्रोफेशनली सामाजिक काम करतो. मी समाजसेवक नाहीये, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, जेणेकरून मी माझं स्वतःचं कुटुंब चांगल्या पद्धतीने चालवून सुद्धा मी माझ्या समाजासाठी चांगलं करू शकतो का याचा विचार करतो. त्यांचं देखील तेव्हापासून माझं सामाजिक काम देखील करू शकतो. मग तेव्हापासून असं ठरवलं नाही, ठीक आहे ना, याचं शिक्षणच आहे आणि करूच शकतो, तर तो आपल्या जिव्हाळ्याचा आणि नंतर आपल्या उपजीविकेचा असं दोन्ही होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी मग कष्ट घेतले. नक्कीच. आधीच काही नव्हतं तर कसं काय करायचं, खरंच ते बनवता येतं का, करता येतं का, आणि मग हे सगळं विचार करता मागच्या 15 वर्षाचं एक फलित म्हणून आता इथे आहे. फारच छान. म्हणजे आता खरं मी तुमच्याच ऑफिसमध्ये खरं तर आता आलोय. बिंग व्हॉलंटियर्स या संस्थेचं हे ऑफिस आहे आता, आणि त्या ऑफिसमध्येच आता खरं तर मुलाखत तुमची मी घेतोय. मला खरंच खूप छान वाटतंय हे सगळं बघायला, आणि तुमचे जे आता अनुभव तुम्ही सांगताय ते ऐकायला देखील फार छान वाटतंय खरं तर. आणि पुढं खरंच जाणून घ्यायला आवडेल की बिंग व्हॉलंटियर्स ही जी संस्था तुम्ही स्थापन केली, ही कशी काय स्थापन झाली, म्हणजे ते तुमच्या डोक्यात कसं आलं की आपण एक संस्था सुरू करावी म्हणून? आता तसं पाहायला गेलं तर हे लगेच डोक्यात तर नक्की येत नाही. आपल्याला काही ना काही सामाजिक काम करायचं होतं, कमवायचंही होतं कुटुंबासाठी, हे दोन्ही काम चालू होते. पण मी कॉलेज नंतर एक ठरवलं होतं की जर आपल्यात स्वतःमध्ये स्किल नसतील तर ते डेव्हलप करायला हवे, आणि ते डेव्हलप करण्यासाठी आपल्याला कुठं ना कुठं अनुभव घ्यायला हवा. मग त्याच्यासाठी आपण पैशाचा याचा विचार न करता आपण काबाड कष्ट करायला हवेत, हे नक्की आहे. म्हणून ते कष्ट करता करता मग आपल्याला कळत जातं की आपण काय करतोय, कसं करतोय. आणि तसं मी 5-6 वर्ष एका दुसऱ्या संस्थेबरोबर खूप म्हणजे 12 तास, 14 तास, 18 तास, 20 तास होईल तसं काम केलं. त्याच्यात असं नव्हतं की मी 9 to 5 जॉब करेन. काम तसं करावं की त्या कामात आपण समरस झालं पाहिजे. मग ते काम करता करता आपल्याला आपलीच उपरती व्हायला लागते की आपल्याला काय करायचं होतं, काय करायला पाहिजे होतं. पण आधीपासून हे ठरलं होतं की काहीतरी आपण स्वतः सुरू करणार आहोत. ते कधी करणार, काय करणार हे माहित नव्हतं, पण आपण सुरू करणार. मग ते कसं करायचं काय, आणि शिवाय त्याचबरोबर म्हणजे मी आधी जे काम करत होतो त्याबरोबर मी ठरवतही होतो माझं की मी काय काय करू शकतो. पाहत होतो जाऊन की कुठे गेलो, पाहिलं की हे काम काय, ते काम काय, मला काय काम जमू शकतं हे मी पाहायला लागलो. आणि त्याच्यात नेटवर्क, म्हणजे जसं म्हणत गेलो की मी परत शब्द वापरलो, ज्यांनी ज्यांनी घडवलं परत त्यांना जसं मी अप्रोच करत गेलो, आणि त्यांनी त्यांच्याच नेटवर्कनी, त्यांच्याच सगळ्या संदर्भाने मी पुढे वाढत गेलो, आणि हे काम वाढत गेलं. आता बिंग व्हॉलंटियर हा जो मेन कसं होत गेलं, उभं राहिलं, तर याच्यात पण हे आहे की अशा व्हॉलंटिअरिंग वर सामाजिक काम करणाऱ्या संस्था बाहेरच्या राज्यांमध्ये होत्या काही ठिकाणी, म्हणजे काही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये हातावर मोजण्या इतक्या 2-3 अशा. तर त्यापैकी काम न करता
आपण ज्यांना समाजासाठी काम करायचं, आपण व्हॉलेंटिअरिंग ज्यावेळेस विचार करतो आपण, म्हणजे समाजासाठी काम करण्याचं आपल्या मनात कुठंतरी असतं, पण आपल्याला तो आपला पर्याय नसतो. आपलं ते ज्याला म्हणतो की आपण की मला दुसरं काहीतरी माझ्या कुटुंबासाठी करायचं, उपजीविकेच्या याच्यामध्ये आपण हे विसरून जातो की समाजासाठी पण काही करायचंय. मग आम्ही म्हणजे बरेचसे जण असं बसलो की याचा प्लॅटफॉर्मचा विचार केला की लोकांना काही ना काही समाजासाठी करण्याची इच्छा आहे. म्हणजे दे हॅव डिझायर, त्यांना काही ना काही समाजासाठी काय करायचं हे माहित नाही, कुठं करायचं हे माहित नाही, रस्ता माहित नाही, कसं करायचं हे माहित नाही. मग ते आपण होऊ शकतो का? पथदर्शी आपण होऊ शकतो का? म्हणून मला एक जुनं आठवतं की असं एक सुभाषित आठवतं की त्याच्यानुसार आम्ही करत गेलो की ते सुभाषित मी तुम्हाला म्हणजे सांगायला आवडेल मला. ते सुभाषित असं ते अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम अनौषधम अयोग्या पुरुषा नास्ति योजकस्र दुर्लभ. त्याचा अर्थ असा होतो की कुठलंच अक्षर असं नाही की त्याच्यापासून मंत्र बनत नाही, कुठल्याच झाडाचं मूळ असं नाही की त्याच्यापासून औषध बनत नाही, आणि कुठलाही व्यक्ती असा नाही की तो अयोग्य आहे. फक्त योजक दुर्लभ आहे की त्याचं योजन कसं करू शकतो. वा, म्हणजे लोक आहेत तुमच्याकडे, पण तुम्ही त्याचं योजन व्यवस्थित जर नाही केलं तर मात्र त्याचा उपयोग नाही होत. म्हणून ते योजन करणारे आपण बनू शकतो का? योजक अस्त्र दुर्लभ, जे दुर्लभ आहेत तेच आपल्याला बनायला. आपल्याला मोठे जरी बनायचं असेल तर काही ना काही तर आपल्या मागं हे असतं. आणि हा मंत्र म्हणजे माझ्या खूप असा डोक्यात राहिला की असं काहीतरी करायला हवं. जो योजक आहे ते आपल्याला बनायचं आहे. आपण ते म्हणजे कुठलाच पुरुष जर अयोग्य नसेल, कुठलाच माणूस जर अयोग्य नसेल, आणि त्याचा अर्थ मी असा काढला की सगळ्यांना चांगलं काम करायचं. फक्त आपल्याला आपण एक असा एक दुवा झाला पाहिजे की आपल्याला त्यांच्याकडनं घडवून आणतो. म्हणून मग एक बिईंग व्हॉलेंटिअर अशी एक रचना मनात आली की आपण एक असा एक प्लॅटफॉर्म तयार करावा की लोकांना जिथे येऊन म्हणता येईल की मला काहीतरी सामाजिक काम करायचं, आणि ते आपल्याला रेडी असावं. कुठं करायचंय, काय करायचंय, कसं करायचंय, आणि त्यांच्या हातून समाजासाठी चांगलंच होईल असं आपण करावं. म्हणून आतापर्यंत 28,000 लोकांचा समूह, व्हॉलेंटिअर्सचा समूह व्हॉलेंटिअर बरोबर जोडलेला आहे. प्रत्येक महिन्याला 1,000 कमीत कमी 2,000 मॅक्झिमम असे लोक आमच्याकडे येतात, ते व्हॉलेंटिअरिंग करतात. मग नदी स्वच्छता अभियानापासून असो की झाडं लावण्यापासून असो की मुलांना शिकवण्यापर्यंत असो, की सगळं काम ते करतात, वेगवेगळ्या स्वेच्छेने करतात. आणि म्हणून बिईंग व्हॉलेंटिअर आहे. बिईंग व्हॉलेंटिअर म्हणजे मुळातच ते प्रत्येक माणूस व्हॉलेंटिअर आहे असं आमचं म्हणणं आहे. म्हणून बिईंग व्हॉलेंटिअर आहे. म्हणजे कोणी येईल तो स्वयंसेवक आहे, तो स्वयंसेवकच आहे, त्याला काहीतरी करायचं आहे. आमच्याकडे प्रत्येक येणारा माणूस हा स्वयंसेवक आहे, त्या दृष्टीने मी त्याला काम देणार. त्याला कुठल्याही याच्यात जर काम करायचं असेल तर आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला मदत करू. म्हणजे क्षेत्र कोणतंही असो कामाचं तुमचं, त्याला तुम्ही दिशा दाखवतो की पथदर्शक ठरणार तुम्ही त्याच्यासाठी आम्ही योजक ठरणार. आम्ही त्याला योजन करून देतो की तू काम करू शकतो. मग भले तुम्ही मुक्या प्राण्यांना जीव खाऊ घालणारे असाल, किंवा तुम्ही अन्नदान करणारे असाल, किंवा तुम्ही मुलांना शिकवणारे असाल, किंवा तुम्ही डोनर असाल की मला कुणाला तरी कपडे द्यायचे, मला कुणाला तरी शिक्षणासाठी दान द्यायचं, त्याचेही योजक आम्ही असू. चांगल्या संस्था, चांगले लोक, चांगल्यापर्यंत ते पोहोचणं, दिलेलं दान सुद्धा तेही खूप महत्वाचं आहे. म्हणून आम्ही बिईंग व्हॉलेंटिअर हा प्लॅटफॉर्म तयार केला, आणि 2014 पासून 10 वर्ष आता होतील आमच्या याला. तुम्ही माझी खूप मोठ्या प्रसंगाच्या वेळेस एक मुलाखत घेतात की आता आम्ही 10 वर्ष पूर्ण करत आहोत पुढच्या जुलैमध्ये, आणि त्यावेळेस मोठा कार्यक्रमही असेल या सगळ्या याचा. दशकपूर्ती आता होती. म्हणून आम्ही हे बिईंग व्हॉलेंटिअर चालू केलं. याचं श्रेय माझ्या खूप सगळ्या मित्रांना परत जातं की जे माझ्या बरोबर सतत राहिले आणि त्यांनी हे केलं, त्याला मदत केली की हे सगळं घडवण्यासाठी. हो, त्यांचंही म्हणजे सहकार्य तुम्हाला लावलं, तेच महत्वाचे आहे. मी पूर्ण वेळ काम करतोय, पण त्याला मागणं बॅकअप देणारे खूप व्हॉलेंटिअर्स आहेत, कोर ग्रुप आहेत की जे ते व्हॉलेंटरीली करतात. मी तरी म्हणून मी म्हणलं की मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, मी यातनं माझी उपजीविका पण चालवतो. पण जे लोक मला यातनं पाठीमागे पाठबळ देतात ते तर व्हॉलेंटिअर्स आहेत ना. ते व्हॉलेंटिअर्स आहेत नक्कीच. ते त्यांचं कमवून स्वतःचा खर्च करून येतात, काम करतात आणि जातात. ते खरं सामाजिक काम आहे. म्हणून प्रत्येकाला सामाजिक काम करण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी आम्ही आहोत, उपलब्ध आहात. बिईंग व्हॉलेंटिअर. नक्कीच. खूपच म्हणजे छान शब्दात तुम्ही खरं वर्णन केलं तुमच्या या संस्थेच्या कार्याबद्दल. खरं तर फार छान वाटलं की तुमची बिईंग व्हॉलेंटिअर ही संस्था आता 10 वर्ष पूर्ण करतेय.
2014ला जी स्थापना झालेली संस्था आहे ती आता वृद्धिंगत होऊन 2024 मध्ये खूप मोठं स्वरूप त्याचं झालेलं आहे. आणि मला खरं तर जाणून घ्यायला आवडेल की पुढे आता तुमचं काम कसं चालू आहे, म्हणजे या संस्थेतर्फे कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवताय आणि तुम्हाला काही अडचणी किंवा आव्हानं येत आहेत का याच्यामध्ये, आणि मग जर ती आव्हानं किंवा अडचणी येत आहेत तर त्याला तुम्ही तोंड कसं देता आणि त्याच्यावर मात करून तुमचं काम तुम्ही सुरू कसं ठेवता? अ, चांगला प्रश्न आहे आता, की हा ब्रॉड अँगलने सांगायला पाहिजे थोडासा, की काम काय करतो आपण. तर कुठलंही काम करताना जसं मी म्हटलं, की मी एक प्रोफेशनल समाज कार्यकर्ता आहे. तर त्यामुळे मी माझं काम प्रोफेशनली कसं हँडल करतो आणि ते सूक्ष्म रीतीने त्याचं प्लॅनिंग कसं केलं जातं. स्ट्रक्चर वाईज आपण करतो. कुठलंही काम करताना मी आता सगळ्यांबरोबर बोलताना आणि हे करताना विचारतो, सामाजिक काम जरी करत असेल तर तुम्ही तेवढ्याच तत्परतेने आणि तेवढ्याच प्रोफेशनलिझमने ते जर केलं तर त्याचाच उपयोग समाजासाठी खूप चांगला होऊ शकतो. बिईंग व्हॉलेंटियर हे 4 पिलरवर उभी राहिलेली संघटना आहे आणि त्यामध्ये एक आपण त्याला 4E कन्सेप्ट म्हणतो. आम्ही 4E माध्यमातून बिईंग व्हॉलेंटियर उभा केला आणि त्यातला पहिला ई आहे एंगेजमेंट, म्हणजे व्हॉलेंटिअरिंग एंगेजमेंट. जे लोक येतात त्यांना सगळ्यांना एंगेज करणं हा पहिला ई आहे. दुसरा ई एज्युकेशन. एज्युकेशन मध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट आपण करतो की त्यासाठी लागणारं सामाजिक काम, त्यासाठी लागणारे व्हॉलेंटियर्स, शाळा रिनोव्हेट करणे, शाळांना मदत करणे. त्यांना काही लोकांना जर आम्ही 20 शाळांना आतापर्यंत रिनोव्हेट केलं आणि 200 मुलींना आम्ही दरवर्षी स्पॉन्सर करतो बरं त्यांचं एज्युकेशन. म्हणजे असं सामाजिक कामात असताना ते 4E मधला दुसरा ई की एज्युकेशन आम्ही करतो. आणि त्याच्यात आम्ही व्हॉलेंटियर्सच्या माध्यमातून सोशल इमोशनल स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा मुला मुलींना शिकवणं असेल, सायन्स शिकवणं असेल, मॅथ्स शिकवणं असेल, त्यांच्या लॅक ऑफ ज्याला आपण म्हणतो की त्यांना जे नॉलेजची गरज आहे, ज्याची कमतरता आहे, असं सगळं त्यांना शिकवणं असेल शाळेव्यतिरिक्त. कुठल्याही शिक्षणाला सबस्टिट्यूट तयार करायचं नाही, ही आमची एक धारणा आहे. विदाऊट सबस्टिट्यूट काय काम करायचं आहे तर ते आम्ही करतोच शाळेसाठी. शाळा रंगवणे असेल, छान रंगवणे असेल, बोलक्या करणं असेल शाळांना, अच्छा, त्याचं ऍटमॉस्फिअर चांगलं करणं असेल, तिथपासून शाळांना वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम देणं असेल, मुलांचं आरोग्य पण चांगलं राहील, बरोबर आहे, शिक्षण चांगलं करायचं, रोज माझं पोट दुखते म्हणून मुलगा गैरहजर नाही राहिला, इथपासून छोटे छोटे विचार करून आपण स्वयंसेवकांच्या मार्फत, व्हॉलेंटियर्सच्या मार्फत आपण एज्युकेशनवर काम करतो. आमचा तिसरा ई आहे एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे आपण असं म्हणतो ना की मी युवक, लहान मुलं आणि नंतर झाडं, असं 3 याच्याबरोबर काम करतो. बरोबर. तर ते कसं की हे तिघही नितळ असतात मनाने. म्हणजे यांना काही ना काही हवा असेल, त्यांना त्यांचं स्वच्छ असतं मन, जे करतात ते स्वइच्छेने करतात आणि नितळ मनाबरोबर चांगलं काम करू शकतात, त्यांना चांगलं घडवू शकतो, असं आपली एक धारणा असते. तर तिसरा ई आहे झाडं मुलांनंतर. तर झाडं लावण्याचं काम आम्ही खूप वर्षापासून करतो आणि तेव्हापासून ते झाडं जगवतो. म्हणजे माझं एक एक झाड ते माझं मुलंच आहे, त्याप्रमाणेच जगवतो. निसर्गाप्रमाणे ते जगतात. असे 1,00,000 झाडं आतापर्यंत आपण लावले. हेही एक महत्वाचं आहे की नुसती झाडं लावून सोडून नाही द्यायचं, की त्याच्याकडे पुन्हा लक्ष देतात आणि ते अभ्यासपूर्ण लक्ष द्यायचं त्याच्यावर. बरं, म्हणजे असं नाही की कोणीतरी आलंय ते झाड लावलंय, ते जर झाड त्या ऍटमॉस्फिअर मधलं नसलं तर तुम्ही लावायचं नाही, ते तुम्ही त्याचा जीव घ्या. म्हणून तेवढी अभ्यास करून ते झाडं लावायची. म्हणजे ते आम्ही ठरवतो की ह्या वातावरणात त्याच्यात ते नीड असेसमेंट करतो की इथं कुठले झाडं होते आधी, इथलं फ्लोरा फ्लोरा काय होतं, इथलं बायोडायव्हर्सिटी आधी कशी होती, ते कुठल्या झोन मध्ये येतं, वेस्टर्न घाटात येतं की दुसरीकडे अजून येतं, बालाघाटच्या रांगात येतं, कुठे येतं, हे सगळं आपण विचार करून मग आपण झाडं लावतो आणि ते झाडं जगवतो. असं 1,00,000 झाडं लावले, जगवले. आता पुढच्या वर्षी 5,00,000 झाडं आम्ही अजून लावणार. त्याला मल्टिप्लाय करत चाललो, वाढवत. तर असं झाडं लावून त्याच्यावर मग आम्ही लाईव्हलीहूड डेव्हलपमेंटचं पण आम्ही काम करतो. तर हे झाडं लावणं असेल, सोलरवर काम करतो, म्हणजे आपले रिन्युएबल एनर्जीवर पण आम्ही काम करतो, शाळांमध्ये, गावांमध्ये, खेड्यांमध्ये, असं एन्व्हायरमेंटमध्ये काम करतो. सॅनिटेशनवर काम करतो, नदी स्वच्छता असेल किंवा ते का करायचं तर त्याचा अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे लोकांमध्ये, स्वच्छतेविषयीचा अवेअरनेस तयार झाला पाहिजे. ते एक पर्यावरणाचंच काम आहे. पर्यावरणाला प्लास्टिकची हानी होते किंवा काय होतं, तर त्याच्यामुळे आपण त्याचं रियूज कसं करू शकतो, रिसायकल कसं करू शकतो. म्हणजे आम्ही जेव्हा संस्था चालू केली, बिईंग व्हॉलेंटियर चालू केलं, तर त्यावेळेस पहिलं आम्ही काम केलं की आमच्या याच्यात आम्ही रद्दी कलेक्ट केलं. बरं,
आणि आम्ही रद्दी कलेक्शन आम्ही म्हणजे 10,000 केजी वर्षाला लाखो केजी रद्दी किलोग्राम रद्दी आम्ही बापरे. टनाने रद्दी कलेक्ट आणि ते आम्ही रिसायकलसाठी दिलं. तर ते का करतो आपण त्या मग त्या ज्या पेपर पासून बनवणाऱ्या वस्तू बनवणं असेल, प्लास्टिक, मग आम्ही जे स्वच्छता अभियान घेतो, म्हणजे क्लिननेस ड्राईव्ह घेतो, त्यात येणाऱ्या ज्या सगळं प्लास्टिक असेल ते वेगळं करणं, त्याचं वर्गीकरण करून देणं. आम्ही शाळामध्ये कॉलेजेसमध्ये इकोबॉल नावाची आम्ही कॉम्पिटिशन घेतो की आपल्या घरात असलेलं प्लास्टिक हे कचऱ्यात नाही फेकायचं, त्याचा एक बॉल करून आपल्या घरात ठेवायचा. मग जो जेवढा मोठा बॉल करेल त्याला आम्ही बक्षीस ठेवतो. अच्छा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुलांनी 150 किलो पर्यंतचे बॉल बनवले. बापरे. आम्ही त्यांना बक्षीस दिले आणि ते मग त्याची कॉस्टिंग चांगली येते. त्या कचऱ्याची खूप चांगली कॉस्ट आहे. म्हणजे प्लास्टिक तुम्ही एवढं हे आपल्याला ते मागत नाही जात. म्हणजे आम्ही जे बक्षीस दिले त्याच्यापेक्षा जास्त पैसे आले. अच्छा. त्यामुळे आम्ही त्याच आलेल्या पैशातून परत बक्षीस तयार करून असं आम्ही प्रोत्साहित करतो मुलांना की घरातलं प्लास्टिक गुंडाळा, त्याचं बॉल करा, ठेवून द्या, बॉल करा, ठेवून द्या, घरातल्या एका कोणात राहू देत, जमा करा, किलो राहू देत, जमा करायचं. ते एक ठेव आहे तुमच्या यासाठीची. बाहेर फेकायचं नाही किंवा प्लास्टिक मध्ये अन्न टाकून फेकायचं नाही, ते तुम्ही बायोडिग्रेडेबल याच्यातच टाकून फेकायचं. आणि ते जर केलं आपण तर प्लास्टिक ही समस्याच नाहीये. क्या बात. ते नाही केलं तर प्लास्टिक समस्या कधी होते, ज्यावेळेस आपण ते मिक्स करतो. म्हणून एन्व्हायरमेंटसाठी, पर्यावरणासाठी म्हणजे डोळसपणे अभ्यास करून काम करण्याचं काम सुद्धा आपली संस्था करते. त्याचबरोबर वेगवेगळे त्याचे तज्ज्ञ लोक नंतर आले, ते लोक काम करतात आणि ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे कामं करतात. आम्ही म्हणत नाही की आमचा प्रत्येक व्हॉलेंटियर तज्ज्ञ आहे, नाही, नक्कीच नाही. तर ते त्याचे तज्ज्ञ लोक आमच्या बरोबर आहेत, तेही व्हॉलेंटरीली किंवा त्यांचं मानधन घेऊन काम करणारे लोक आहेत. आता बिईंग व्हॉलेंटियर बरोबर 23 लोकांची टीम आहे आणि जे आमचे 100+ आमच्याकडे कामगार लोकांची टीम आहे, जे झाडं जगवणं आहे किंवा इतर काम करणं आहे, अशी एवढी मोठी टीम आता बिईंग व्हॉलेंटियर बरोबर आहे. तर हे काम आपलं जे आम्ही सांगितलं की जे 4 ई सांगतो त्यातली ती तिसरी ई ते आहे. आणि चौथं ई जे आहे ते एनेबलमेंट. माझा स्वतःचा उद्देश असा आहे की सामाजिक काम करताना माणूस सक्षम झाला पाहिजे, तो हँडिकॅप नाही व्हायला पाहिजे. बरोबर. समाज आपल्याला हँडिकॅप नाही करायचा, सक्षम करायचं. तर सक्षम करायचं असेल तर आपल्याला त्या समाजाची क्रयशक्ती वाढवता आली पाहिजे. हा साधा इकॉनॉमिक्सचा नियम आहे. त्याची क्रयशक्ती वाढवली तर तो त्याच्या गरजा पूर्ण करू शकतो. आपण त्याची क्रयशक्तीच वाढवत नाही. क्रयशक्ती नाही वाढली की त्याची परचेस पॉवर वाढत नाही. परचेस पॉवर नाही वाढली का त्याचं कुटुंब पण चालत नाही आणि जी काय आर्थिक घडी असते ती पण नीट बसत नाही. जर करता आलं आपल्याला, त्याला जर कमवण्याची साधनं तयार करून देतात आणि ते कसे आत्मसन्मानाने करून द्यायला. गरीब आहे म्हणून तुम्ही त्याला काहीतरी वाटता, खाऊ घालता, आणि ते नाही, कोणी गरीब नाही समाज, आणि त्याला गरीब आपण मानूच नाही. जो देतो तोच गरीब असतो. त्याच्यामुळे त्या लोकांना जास्तीत जास्त आपण रोजगार कसा तयार करून देतो, त्यांना आपण उद्योजक कसं बनवू शकतो, अशा हेतूने आम्ही लाईट अप लाईव्ह नावाचा प्रोग्राम चालू केला बिईंग व्हॉलेंटियर अंतर्गत. आणि लाईट अप लाईव्हचं हेच असं आहे की जीवनात प्रकाश आणणे. तुमचं नावातच आहे लाईट अप लाईव्ह मध्ये. आणि ते तसं आपण चालू करून आतापर्यंत आपण 264 अशा आस्थापना, अशा एंटरप्राइजेस ओपन केल्या. त्यात राईस मिल, डाळ मिल, कॅशू प्रोसेसिंग वगैरे. हे खरं पाहायला गेलं तर एकदम बिईंग व्हॉलेंटियर एकदम रोजगार असं येतं. पण हा वेगळा जरी सेक्टर असला तरी व्हॉलेंटियर्सनी समाजाला फक्त दुर्बल न करता, व्हॉलेंटियर्स म्हणजे आपणच, त्यांना नुसतं डोनेशन, दान, त्यांनी आपल्याला त्यांना पंगू न करता त्यांना सक्षमपणे उभं करता आलं पाहिजे. सामाजिक काम तेव्हाच बंद पडेल, आणि जेव्हा सामाजिक काम बंद पडेल त्यावेळेस समाज उभा आहे असं आपण म्हणतो. स्वतःच्या बळावर तो समाज उभा आहे असं आपण तेव्हा म्हणू शकतो, तेव्हाच म्हणू शकतो. म्हणून आपण कधी बंद करू हे सगळं, त्यावेळेस आपल्याला हे सगळं म्हणजे आपला समाज तेवढा सक्षम झालाय असं आपण तेव्हा म्हणू शकतो. आतापर्यंत आम्ही कोविडमध्ये ज्यांचे खरंच म्हणजे त्यांचं ब्रेड विनर ज्याला म्हणून आपण घरचा करता पुरुष गेला, अशा जवळजवळ 70-75 महिलांना आपण रोजगार उभा करून दिला. 13 जिल्ह्यांमध्ये आपलं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये. आणि जवळजवळ 600 लोकांना आपण प्रत्यक्ष रोजगार करून दिलाय. त्याला आपण डायरेक्ट एम्प्लॉयमेंट म्हणतो, इनडायरेक्ट नाही. इनडायरेक्ट किती का असते, पण त्या प्रत्यक्ष लोकांना तेवढ्यांना आपण रोजगार करून दिला त्या एनेबलमेंटच्या माध्यमातून. बरं, म्हणजे तो रोजगार जो दिला तुम्ही
तर तो आता चालू झाला. हो. म्हणजे त्यांना दर महिन्याला काहीतरी एक ठराविक उत्पन्न मिळायला सुरू झालं. त्याला दर महिन्याला उत्पन्न मिळायला चालू झालं की ते त्यांच्या मुलांचं शिक्षणही करू शकतात. हो. त्यांना स्वतः गरिबीपासून वर पुन्हा कोणाचं डोनेशन घेण्याची त्यांना गरज गरज पडणार पडणार नाही. म्हणून ह्या डोनेशन म्हणण्यापेक्षा त्यांना म्हणजे हेल्प नको, हेल्प नको. पंगुता करायची बरोबर तयार. बरोबर. म्हणून हे आणि हे कसं करतो आम्ही, जे लोक जे व्हॉलेंटियर्स जास्त जोडलेत आपल्याशी, त्याच व्हॉलेंटियर्सला आम्ही सांगतो की यांच्याबरोबर आपल्याला काम करायचं, आणि हे पण व्हॉलेंटरीलीच काम आहे. मग व्हॉलेंटियर्स त्यांच्याबरोबर जातात, बघतात, लोकांचं हे बघतात. आम्ही सेवा कॅम्प म्हणून घेतो, सेवा यात्रा म्हणून घेतो, की त्या लोकांपर्यंत जातो, खरंच बघतो त्यांची परिस्थिती कशी आहे, काय आहे, आणि ही सुधारवू शकतो का, आपण काय करू शकतो, यासाठी आपण काय मदत करू शकतो. तो व्हॉलेंटियर्स त्याला मदत करतो. अच्छा. आणि ती मदतीतनं आपण आतापर्यंत 300 लोकांचं आपण रोजगार उभा केला. क्या बात. खरंच खूप आपले 4E तुम्ही जे सांगितले फारच सुंदर तुम्ही त्याची माहिती दिली, एवढं छान वर्णन केलं की हे 4E किती महत्वाचे आहेत, आणि त्या 4E वरती तुम्ही सतत आता काम करत आहात. बरोबर. आणि त्यातच माझा आणखीन एक प्रश्न होता की त्यात तुम्हाला आता जी आव्हानं वेगवेगळी येतात ती कोणत्या स्वरूपाची आहेत, आणि मग त्याला आव्हानं तर असतात, फेस करता. आव्हानं तर असतातच, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात नाही, बरोबर. पण समाजात चांगलं काम करत असताना म्हणजे बऱ्याचशा संस्थांचं फंडिंग एक असतं, पण मला आतापर्यंत फंडिंगची काही असं आव्हानात्मक वाटलं नाही ना, त्याचं कधी समस्या वाटली. कसं आहे की तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल या सगळ्यामध्ये, तर त्या प्रामाणिकपणाला प्रत्येक जण साथ देतो. नक्कीच. असा माझा आतापर्यंत 15 वर्षातला अनुभव आहे. आणि मी प्रामाणिकपणे काम करतो, तर मला फंडिंग या विषयावर कधीच कमतरता भासली नाही. म्हणजे तो जनरली एक प्रश्न असतो की तुम्हाला एवढा पैसा कसं काय आणू शकता, त्याची समस्या नाही वाटत का तुम्हाला? नक्की नाहीये. तर तुमच्याकडे त्या लोकांना खरंच उभं करण्याची ताकद आहे, आणि खरंच तुम्ही प्रामाणिकपणे तो पैसा त्यांच्यापर्यंत जातोय, त्यांना उभं करण्यात जातोय, तर त्याचा नक्कीच फायदा होतो. आव्हानं वेगळे आहेत, म्हणजे ते कसे असतील की आपण व्हॉलेंटियर्स पर्यंत पोहोचणं, व्हॉलेंटियर्सला सतत रिटेन करणं, सातत्य असणं, त्याला कॉर्डिनेशनचं एक आव्हान असू शकतं. कसं आहे की पैसा सगळ्यासाठी मिळतो, पण आम्हाला व्हॉलेंटियर्सला कॉर्डिनेट करणारे लागणारे कॉर्डिनेटरचा पैसा नाही मिळत. कुठली हे नाही देत, कुठलीही कंपनी देते किंवा कुठलं काही देतात. तो आमच्यासाठीचा एक आत्ताचा जास्त आव्हानात्मक मुद्दा आहे की आम्हाला व्हॉलेंटियर्सला रिटेन करावे, त्यांना बोलण्यासाठी, यासाठी जो कॉर्डिनेटर लागतो, जो रिसोर्स लागतो, त्याच्यासाठीचे पैसे आम्हाला मिळत नाही. अच्छा. आणि जे कसं असतं, आपण इथिकली काम करतो, त्याचा अर्थ असा आहे की जे पैसे आपल्याला ज्या कामासाठी मिळालेत त्याच्यासाठीच आपण खर्च करतो. त्याच कामासाठी ते पैसे मिळत नाहीत असं नाही, पण खर्च त्याच कामासाठी व्हायला. म्हणून आता ज्यावेळेस व्हॉलेंटिअरिंग एंगेजमेंट आम्ही ज्याला म्हणतो, तर त्याच्यासाठी मिळणारा पैसा आता खूप कमी आहे आमच्याकडे, आणि तो अजून आम्ही प्रयत्न करतो की सगळ्यांनी इंडिव्हिज्युअली आता आपण प्रयत्न करतो. हे एक आम्हाला आव्हानात्मक वाटलं. दुसरं म्हणजे ज्यावेळेस आम्ही गावागावांमध्ये, खेडेगावांमध्ये काम करतो, तर पर्सेंटेज वाईज, म्हणजे लोकांच्या मानसिकते वाईज किंवा याच्या वाईज सुद्धा आपण त्यांच्याबरोबर काम करायला हवं, त्यांच्याशी बोलायला हवं. कारण कसं असतं की आता आपण गव्हर्नमेंट लेवलवर किंवा आपण त्यांच्या वैयक्तिक लेवलवर, की हे कुठून तरी येतात, आपल्याला पैशाने काहीतरी पुरवतात, म्हणजे हे आपल्याला देण्यासाठीच आहे, हे काही त्यांचं ते त्यांचं कर्तव्य काही मानत नाही. हे यांचं कर्तव्यच आहे आपल्याला देणं, किंवा यांना कुठून तरी मिळत असतील म्हणून ते आपल्याला देतात. पण हे तसं न मानता ते लोक प्रामाणिकसाठी तुमच्यासाठी फायदा करण्यासाठी येत आहेत, तुमच्यासाठी काम करण्यासाठी येत आहेत. तर समाजाने सुद्धा ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांनी ते डोळसपणे पाहिलं पाहिजे की पुढचा माणूस प्रामाणिकपणे तुम्हाला जर उभा करत असेल, तर आपण स्वतः उभं राहायला पाहिजे. स्पून फिडिंग किती करणार, नक्कीच. तुम्हाला घास चावून तर नाही खाऊ घालणार, तर मग ते चावून खाण्याचं काम मात्र समाजाचं आहे. आणि ते आत्ताचं आव्हान ते एकमेव, ते ज्याला आपण म्हणतो की आपल्याला जे समस्या आव्हान जे आहे, तर ते एक जास्त मोठं आव्हान असं म्हणू शकतो आपण, म्हणू शकतो की, आणि त्याच्यासाठी आपण जास्त मदत करतोय, त्यांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतोय, असं एक आहे. आणि बाकी पाहायला गेलं तर तशा समस्या खूप कमी असतात, कारण आपल्याला कामच करायचं म्हणल्यानंतर समस्याकडे बघून उपयोग नाही, मात करायला पाहिजे आपण. त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी समस्या नाही सांगत कधी, कारण समस्या हा सांगण्याचा विषय नाहीये, समस्या सोडवण्याचा विषय. नक्कीच. फारच सुंदर उत्तर तुम्ही दिले त्याच्यावरती. खरं तर
की समस्या हा सांगण्याचा विषय नाहीये, हा सोडवण्याचा विषय आहे. नक्कीच नक्कीच. पण या माध्यमातून असं एक दिसून आलंय की समस्यांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या समस्या किती सहजपणे सोडवू शकता. नक्कीच हा तुमचा एक ऍटिट्यूड नक्कीच भावणारा आहे आणि दिशादर्शक पण ठरेल नक्कीच. म्हणजे ज्या कोणाला म्हणजे आता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी तरुण मंडळी नक्कीच आहेत, तर जे कोणी हा व्हिडिओ पाहतील तर त्यांना नक्कीच यातून नक्कीच काहीतरी घेण्यासारखं आहे. म्हणजे हा जो ऍटिट्यूड बिल्ड व्हायला पाहिजे ना, तो नक्कीच बिल्ड व्हायला या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल असं मला वाटतं. ठीक आहे. तर फार छान तुम्ही उत्तरं दिलीत की म्हणजे जो काही आपण विषय पुढे घेऊन आलो की समाजासाठी जे वेगवेगळ्या क्षेत्रात तुमची संस्था बिंग व्हॉलंटियर ही संस्था काम करते, तर या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना येणारी आव्हानं आहेत, अडचणी आहेत, सगळ्या समस्या आहेत, पण त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे हे देखील महत्वाचं आहे. हे या माध्यमातून तुम्ही आता सांगितलं. आता याच्या पुढे जाऊन थोडंसं म्हणजे मला एक जाणून घ्यायचं आहे की तुमच्या आता इथून पुढे काही फ्युचर प्रोजेक्ट्स आहेत का? म्हणजे भविष्यात काही काम करण्याचं कोणता एक स्पेसिफिक असा विषय आहे का की ज्याच्यावर तुम्हाला काम करायला जास्त आवडेल? स्पेसिफिक असा विषय म्हणण्यापेक्षा जे मी आता जे कामं सांगितले त्याच्यातच एनहान्समेंट आमची खूप आहे अजून. म्हणजे आम्ही अजून आम्ही जास्त म्हणजे जसं कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे कार्बन क्रेडिटचं कसं करायचं किंवा कसं घ्यायचं हे एन्व्हायरमेंटच्या बाबतीत असेल तर आम्ही मोठ्या प्रमाणावर आपण जर झाडं लावलेत आणि त्याच्यावर काम केलं याच्यात एक्सपर्टीज करणं हे आमचं आत्ताचं पुढचं फ्युचर प्लॅन आहे. अच्छा. म्हणजे जे काम आपण करतोय तर ते आंधळ्यापणाने न करता काहीतरी वाटतंय म्हणून आपल्याला करायचंय ते आपला इंटरेस्ट आहे म्हणून करण्यापेक्षा ते त्याचा खरंच समाजासाठी आपल्या एन्व्हायरमेंटसाठी फायदा व्हावा याच्यासाठी करावं. दुसरा म्हणजे रोजगार ज्याला आपण म्हणतो. पुढच्या 5 वर्षामध्ये किमान 10,000 लोकांना मला रोजगार तयार करून द्यायचा आहे आणि तो आमचा गोल आहे की 10,000 लोकांपर्यंत आपल्या या संस्थेच्या माध्यमातून बिंग व्हॉलंटियर संस्थेच्या माध्यमातून या लाईटअप कमीत कमी 10,000 लोकांना तरी रोजगार मिळाला पाहिजे आणि हे पुढच्या 5 वर्ष 10 वर्षाचं प्लॅनिंग आहे पण जास्तीत जास्त 10 वर्षाचं. बरोबर. तर त्यामध्ये आपण करणार आहोत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक्सपर्टी असावी आणि त्यात एक्सपर्टी ठेवून आपण त्याचं एनहान्समेंट त्याचं पुढे आपण फ्युचर प्लॅन आपण आता बनवत आहोत. व्हॉलंटिअरिंग मध्ये सुद्धा आपण तसेच प्लॅन बनवत आहोत. व्हॉलंटिअरिंग मध्ये आपण वेगवेगळे टप्पे तयार करत आहोत. तर आता आमचा जो प्लॅन आहे याच्यामध्ये तर आम्ही आता बिंग व्हॉलंटिअर तर मी एक स्वतः कॉन्सेप्ट तयार केली. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे सेवा अनुभूती केंद्र. बरं. सेवा अनुभूती केंद्र. तर म्हणजे हे 5वा आयाम आता आपण या सगळ्या आपल्या बिंग व्हॉलंटिअर बरोबर जोडतोय. आणि तसं सेवा अनुभूती केंद्र म्हणजे काय तर वेगवेगळ्या ठिकाणी असं एक ट्रेनिंग सेंटर आपण बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. बिल्डिंग आणि हे आणि त्या माध्यमातून प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष काम ऍक्शन अशा 2 गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. तसं आपण नगर जिल्ह्यात पाथर्डी मध्ये आपण एक सेवा अनुभूती केंद्र उभं केलंय. तिथे ऊसतोड कामगार जे असतात त्यांच्या 50 मुलं राहू शकतील असं हॉस्टेल तयार केलंय. बरं. त्याच परिसरामध्ये आपण 20,000 झाडं लावले. त्याच परिसरामध्ये आपण एक 50,000 नेटिव्ह पीसीज यावेळेत अशी एक नर्सरी तयार केली आहे. तिथंच शेळी पालन म्हणा किंवा रोजगाराची संधी म्हणा तिथं डाळ मिल किंवा असं म्हणा असं एक इंडस्ट्रीयल शेड उभा केलंय. म्हणजे असे एकत्रित हे असावे. तिथंच आपण एक म्हणजे एल्डरली केअर म्हणजे समाजातल्या वृद्ध लोकांसाठी आपण काय काम करू शकतो त्यांच्या हेल्थसाठी काय काम करू शकतो त्या सेंटरच्या माध्यमातून असं सेंटर आपण उभा केलं. ऑलरेडी एक आपलं उभं राहिलंय. दुसरं सेंटर आता आपण मुळशीमध्ये आता पुण्याच्या शेजारी आपण बांधत आहोत. तिथं प्रशिक्षण महत्वाची गोष्ट आहे. आपण व्हॉलंटिअरिंग पण करताना व्हॉलंटिअरिंग कुठल्या संदर्भात करावी आपल्याला काय करायला पाहिजे तर काही व्हॉलंटिअरिंग ही प्रशिक्षणावर आधारित व्हॉलंटिअरिंग आहे. म्हणजे लगेच जाऊन मुलांना शिकवता नाही येत. बरोबर. लगेच जाऊन मुलांना तुम्हाला सांगितलं की काउन्सिलिंग नाही करता म्हणजे अशी काही व्हॉलंटिअरिंगची जी व्हॉलंटिअरिंग ट्रेनिंग बेस आहे ट्रेनिंगची प्रशिक्षणाची गरज पूर्व प्रशिक्षण असं प्रशिक्षणाचं सेंटर आपण आता सेवा अनुभूती केंद्र नावाने आपण चालू करतात. आणि माझा असा विचार आहे की पुढच्या 10 वर्षात अशी 5-6 केंद्र असे उभे राहावे असा एक फ्युचर प्लॅन आमचा. फार छान तुम्ही माहिती दिलीत. खरं तर आतापर्यंत जी सेवा अनुभूती केंद्र किंवा इतर जे कार्य तुम्ही करतायत त्याबद्दल फार सुंदर तुम्ही सांगितलं. मला अजून एक छोटासा प्रश्न आहे याच्यामध्ये
सेवा अनुभूती केंद्र हे जे तुम्ही सांगितलं पाथर्डीमध्ये जे सुरू केलं, तर त्याच्याबद्दल आणखी थोडी काही माहिती देऊ शकता का, की नक्की कशाच्या धर्तीवर ते काम करतं आणि अजून त्या स्वरूपाचे काही प्रोजेक्ट तुमचे चालू आहेत का? नक्की. आता मी जसं म्हटलं की सेवा अनुभूती केंद्रामध्ये ह्या सगळे असे वेगवेगळे प्रकल्प यावेत आणि लोकांना ते अभ्यासण्यासाठी एक एक ठिकाण मिळावं. व्हॉलेंटियर्सला जाऊन जर काय सेवा करायची आहे, सामाजिक काम काय करायचंय, खरंच प्रशिक्षणाची गरज आहे का? कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. म्हणजे मी व्हॉलेंटियर्स एक टायमासाठी व्हॉलेंटिअरिंग जाऊन केलं, मला छान आनंद मिळाला वगैरे तिथपर्यंत ठीक आहे. पण त्यातल्या बऱ्याचशा लोकांना वाटतं की आपण अजून जाऊन काय करायला पाहिजे? म्हणजे काय करायला पाहिजे जो प्रश्न तयार होतो ना मनात, तर त्याच्यासाठी प्रशिक्षणाची गरज निघते. आणि ती गरज भागवण्यासाठी सेवा अनुभूती केंद्र. त्याचबरोबर काही लोकांना असं वाटतं की सामाजिक काम काय आहे, कसं असतं किंवा म्हणजे का करायचं ते, असे त्यांच्या मनात पण क्वेश्चन असतात. कुठंतरी आपल्याकडे अजूनही अशी कुठली लायब्ररी किंवा असं काही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी असं जाऊन ते याचे उत्तर शोधू शकते. म्हणून या सेवानुभूती केंद्र अशी एखादी लायब्ररी किंवा असं असं की ज्याची उत्तरं त्यांना तिथे मिळते. ती कुठल्याही स्वरूपात, डिजिटल स्वरूपात असो किंवा पुस्तक स्वरूपात असो. असं आम्ही आता एकाचं उदाहरण तुम्हाला सांगतो, जे आमचा आता प्लॅन आहे. तर तो आहे मुळशीमध्ये आम्ही आता इथे करतो. पुण्याच्या जवळ एक 20-30 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही एक निसर्गरम्य भागामध्ये असंच एक 15,000 स्क्वेअर फीटावर एक सेंटर उभं करतो. तर त्या सेंटरमध्ये एक मुलींसाठी छोटंसं हॉस्टेल आहे. आजी आजोबांसाठी एक 10-15 आजी आजोबांसाठीचं एक स्टुडिओ रूम छानपैकी केलेले आहेत. त्या काय आहेत त्या पण त्याचा एक वेगळा उद्देश आहे. असे आजी आजोबा की जे बरे पुरे आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांना मुलांना मुलींना काहीतरी त्यांचा अनुभव द्यायचे आहेत. अशांसाठीचं ते केंद्र आहे. म्हणजे ते वृद्धाश्रम नाहीये, ते ओल्ड एज होम नाहीये. त्यांनी यावं, ज्या मुलींचं हॉस्टेल तिथं बनलंय त्या मुलींना त्यांनी संस्कार द्यावे, त्यांना काही त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी सांगाव्या, त्यांना त्या आजी आजोबाचं प्रेम मिळावं, त्यांच्या अनुभवातनं त्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळावं. तिथे एक छोटी ओपीडी असेल जेणेकरून सामाजिक काही स्थानिक लोकांना काही हेल्थचे प्रॉब्लेम झाले, समस्या आले, तर ते काही डॉक्टर तिथे कधीतरी उपलब्ध असेल. तिथे एक सोशल इन्क्युबेटर, एंटरप्रिनरशिप इन्क्युबेटर सेंटर असं आपण म्हणतो. ज्यांना खरंच सामाजिक काम करायची इच्छा आहे किंवा समाजाला मदत होईल असं काहीतरी उद्योग तयार करायचे आहेत, एंटरप्रिनरशिप अशांसाठीचं एक इन्क्युबेटर सेंटर असेल. ते तिथे येऊन तसं ते उभं करू शकतात, त्याला मार्गदर्शन मिळू शकतं, त्याला मार्गदर्शक मिळू शकतात. असं आम्ही त्याचा एक प्रयत्न करतोय. त्याचबरोबर तिथे हॉल्स असतील की जेणेकरून त्या हॉलमध्ये सगळे असे कार्यक्रम वगैरे आपण घेऊ शकतो. व्हॉलेंटियर्स प्रशिक्षण म्हणजे 1 दिवस 2 दिवस तिथे रेसिडेन्शियल राहून असे काही उपक्रम करता येतील. निवासी शिबिर असं काहीतरी करता येईल का, अशा पद्धतीचं ते असायला हवं. व्हॉलेंटियर एक्सचेंज प्रोग्राम, काही विदेशातले व्हॉलेंटियर्स आपल्याकडे येतात, US UK या सगळ्या युरोप भागातले, ते कदाचित आपल्याच भारतातलेच असतात, पण भारतातल्या तिथल्या लोकांना असं वाटतं की आपल्या मुलाला काहीतरी भारतात पाठवून त्यांनी शिकलं पाहिजे बाबा की आपला भारत कसा आहे काय. बरोबर. तर त्यांचा व्हॉलेंटियर एक्सचेंज प्रोग्राम आम्ही घेणार आहोत. त्याला सेवा अनुभूती केंद्र आपण म्हणतो. ती सेवेची अनुभूती कशी द्यायची, म्हणजे आजी आजोबांना पण द्यायची, त्या मुलांना हे इकडे त्यांचं सगळं, याला आपण एक कल्चर एक्सचेंज प्रोग्राम पण आपण त्यांचं कसं आहे त्यांची संस्कृती आणि या सामाजिक काम करत असताना या सेवा अनुभूती केंद्राची मला गरज वाटली आपण करायचं. सेवा अनुभूती आहे, सोशल रिट्रीट सेंटर. की यावं, ते परत पाहावं की काय आपल्याला अनुभव घ्यावा, सेवेचाही अनुभव घ्या. म्हणून त्या सेवा अनुभूती केंद्र आपण उभा करतात. तुमच्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून पण आम्हाला याच्यासाठी भरपूर लोकांची मदत लागणार आहे. त्यांनी म्हणजे इन काइंड कुठल्याही स्वरूपात करावी अशी इच्छा राहील. नक्कीच नक्कीच. तर तुम्ही आता जो उल्लेख केलात की सेवा अनुभूती केंद्र म्हणजे सेवा करण्याची अनुभूती, म्हणजे तुम्ही सेवा करा आणि त्याचा अनुभव घ्या, की त्या अनुभवातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगलं मिळेल, चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि तुम्हाला स्वतःला देखील त्याचा फायदा होईल. हे एक महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. तर मला याच्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की आता जे नवीन युवक पिढी घडतीये, शाळा कॉलेजेसमध्ये शिकणारे नवीन पिढी जी बाहेर पडणार आहे आता, तर ह्या पिढीपैकी कुणाला जर का सेवा देण्याची इच्छा आहे की सेवा किंवा स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असेल, तर त्यांनी कसं काय करावं, त्याच्यासाठी काही मार्गदर्शन तुम्ही करू शकाल का? आता सध्या आपल्या एज्युकेशन पद्धतीमध्ये किंवा अन्य काही मोठमोठ्या कॉलेजेस आणि यांनी सुद्धा
त्यांनी सामाजिक काम करावं, थोडं सोशल ऑडिट या दृष्टीने सुद्धा विचार करायला चालू केलेला आहे. तर मी या सगळ्या युवकांना, ज्यांना कुणाला अशी इच्छा आहे करण्याची, तर आमच्या व्यवस्थित वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर पण करू शकतात. त्याचबरोबर ज्यांना कुणाला सामाजिक कामात करिअर पण करायचं आहे, तर अशांनी सुद्धा स्किल वाढवणं, त्यांचे हे करणं. आपलं एक आय सेवा नावाचं इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे आपण ते ऑनलाईन कोर्सेस आपण देतो, छोटे छोटे प्रशिक्षण देतो, 1 दिवसाचे वर्कशॉप वगैरे असं अच्छा. आपण देतो. तर त्याच्यात त्यांनी जर आले त्या वर्कशॉपमध्ये वगैरे, सेवानुभूती केंद्रातच ते वर्कशॉप चालणार, तर त्यात आले तर आपण सांगतो की तुम्ही पुढे चालून सामाजिक काम कसं करायला हवं, बरोबर. काय करायला हवं. जर तुम्हाला याच्यात करिअर पण करायचं आहे, तर याच्यातल्या करिअरच्या पण ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत ह्या पण आपण करतो. पण प्रत्यक्ष सगळ्याच तरुणांनी किंवा ज्यांना कुणाला असं काही काम करायचं, आपल्यात स्किल डेव्हलप करणे ही जास्त महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. आणि ते येऊन आपल्या बरोबर राहून थोडासा वेळ देऊन ते जर केलं, तर या सगळ्या ह्याच्यात काम करणं खूप सोयीस्कर होईल. आणि खरंच व्हॉलंटिअरिंग करण्याची मजा त्यामध्ये असते. नक्कीच समाजाला आहे. काहीतरी आपण देणं लागतो म्हणण्यापेक्षा काही देत राहताना आपल्याला जी मजा येते, जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, ते सॅटिस्फॅक्शन या सगळ्यातून मिळू शकतं. वा, म्हणजे सेवेतून जे समाधान मिळतं त्याची अनुभूती तुम्ही इथे घेऊ शकता असं म्हणायला हरकत नाही. नक्की नक्की. नक्कीच. खूपच सुंदर मार्गदर्शन तुम्ही आता केलं खरं तर युवकांसाठी देखील. तर या निमित्ताने, आमच्या या पॉडकास्टच्या निमित्ताने आज तुमच्याशी हा संवाद साधता आला, तर त्याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक आभार. तुमचे पण खूप आणि आभार. तुम्ही मला कन्सिडर केलं की याच्यासाठी मी बोलू शकतो. नक्कीच नक्कीच. आणि आपला अनुभव म्हणा किंवा आपलं काम तुम्ही, माझं काम सगळ्यांपर्यंत पोहोचवतात, यासाठी मी तुमचे खूप खूप आभारी आहे. नक्कीच, काहीच हरकत नाही. आणि खरं म्हणजे तुम्ही जे हे आता वर्णन केलं सगळं कार्याचं, तर हे नक्कीच जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचावं याकरता आपण नक्कीच पुढे देखील प्रयत्नशील राहू. आणि तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आमच्या या चॅनेलकडून मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.